कोल्हापूर शहराच्या सौंदर्यीकरणासाठी सहकार्य करणाऱ्या 30 संस्थांच्या कामांची ठिकाणं आज निश्चित करण्यात आली। या संस्थांच्या प्रतिनिधींनी सुशोभीकरणाबाबतचे आराखडे आज महापालिकेत झालेल्या बैठकीत सादर केले। कोल्हापूर शहराच्या सौंदर्यीकरणासाठी CSRच्या माध्यमातून विविध विकास कामांना गती देण्यासाठी आज महापौर रूपा राणी निकम यांच्या अध्यक्षतेखाली चौथी बैठक महापालिकेतील छत्रपती शाहू सभागृहात पार पडली। महापौरांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत असलेल्या माझं शहर माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत शहरातील प्रमुख चौक, आयलंड, दुभाजक, फुटपाथ, सार्वजनिक स्वच्छतागृहे, महापालिकेच्या शाळा तसंच उद्यानांचं सुशोभीकरण CSRच्या माध्यमातून करण्यात येते। या उपक्रमाला विविध सामाजिक संस्था आणि उद्योग समूहांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अनेक संस्थांनी आपापल्या जबाबदारीच्या ठिकाणांच्या सुशोभीकरणाचे आराखडे यावेळी सादर केले। सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे यांनी 35 संस्थांपैकी 30 संस्थांना मागणीप्रमाणे ठिकाणांचं वाटप करण्यात आल्याची माहिती दिली। उपायुक्त किरणकुमार धनवाडे यांनी या उपक्रमासाठी गठीत समितीची माहिती देत महापालिकेची नियमावली वाचून दाखवली। महापौर रूपा राणी निकम यांनी बोलताना शहर सुशोभीकरणाचं पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात उतरत असल्याचा आनंद झाल्याचं सांगितलं। विविध संस्थांच्या सहभागामुळे कोल्हापूर शहराच्या सौंदर्यात निश्चितच भर पडेल। स्वच्छ आणि सुंदर कोल्हापूर घडवण्यासाठी महापालिका सर्वोतपरी सहकार्य करेल असं त्यांनी सांगितलं। सादर करण्यात आलेल्या आराखड्यांची शहर अभियंत्यांनी तत्काळ तपासणी करून 2 दिवसात अंतिम मान्यता देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। वाहतूक विभागांनाही 4 ते 5 दिवसात ना हरकत प्रमाणपत्र देण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले। आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी संस्थांना आवश्यक असल्यास अतिरिक्त ठिकाणांची मागणी करण्याचं आवाहन यावेळी केलं। उपलब्धतेनुसार जागा देण्यात येतील तसंच सर्व परवानग्या महापालिकेच्या धोरणानुसार दिल्या जातील असं त्यांनी स्पष्ट केलं। वाहतूक शाखेनं जागेवर तपासणी करून तत्काळ NOC देऊन कामांना गती द्यावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या। गटनेते आदिल फरास यांनी NOC प्रक्रियेसाठी स्वतंत्र 2 दिवसांचा विशेष कॅम्प आयोजित करण्याची सूचना यावेळी केली। कोल्हापूर फर्स्टचे सुरेंद्र जैन यांनी महापालिकेनं इतक्या तत्काळ शहर सुशोभीकरणासाठी गतीनं काम केलं। महापौर आणि आयुक्तांमुळेच ही गती मिळाल्याचे यावेळी सांगितलं। ही सुरुवात असून आता शहरामध्ये चांगल्या गोष्टी घडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यावेळी स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला बाल कल्याण समिती सभापती कौसर बागवान, नगरसेवक विजयसिंह खाडे पाटील, विजयसिंह देसाई, नगरसेविका माधुरी भटकर, रेखा उगवे, अर्चना कोराणे, सृष्टी जाधव, उपायुक्त किरणकुमार धनवाडे, सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे, शहर अभियंता रमेश मस्कर, उपशहर अभियंता महादेव फुल्लारी, सुरेश पाटील, निवास पोवार, पर्यावरण अधिकारी समीर व्याघांबरे, शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक NS म्हात्रे, गार्डन्स क्लबच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी, इन्नर क्लबचे श्रेयस भारते, RG ग्रुपचे किरण जाधव, महाराष्ट्र इंजिनियर्सचे नितीन वाडीकर, भारतीय जनसंवर्धन मंचचे पारस ओसवाल, KPRT एंटरप्राइजेसचे पियुष शहा, डॉक्टर नरेंद्र भसरगे, रमाई एंटरप्राइजेसच्या आदिती टोपकर यांच्यासह इतर संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते।